सो हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? तर आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी सकाळी 7 वाजताच उठले. 7 वाजता उठली, आवरून वगैरे घेतलं सगळं. तिकडे बघा आपला पसारा पडलेला आहे गादीवर. ठीक आहे, उचलणार आहोत, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तर मला असा प्रश्न पडला. एक तर मी 7 वाजता उठले आणि 7 वाजता उठल्यानंतर आवरून वगैरे झालं. तर आवरून झाल्यानंतर परत झोप येते मला. तुम्हाला पण येते? अशा डुलक्या वगैरे येतात. हा काय मला असं वाटतं का हा आजार आहे काहीतरी. तर तुम्ही मला सांगा, हा आजार आहे का तुम्हाला पण येतात? म्हणजे सगळ्यांनाच येतात का? आजार नसेल तर कमेंट करून सांगा, आणि आजार असेल तरी पण कमेंट करून सांगा, कारण मला तर जाम झोप येते सकाळी सकाळी. अशी एवढी होते. एवढं चांगलं तयार होऊन डुलक्या येऊन मग काय फायदा? तयार होण्याचा काहीच फायदा नाही. सगळं पाण्यात जातो. असो, तर एक डुलकी घेऊन उठलेली आहे आणि नाश्त्याला आली भेळ. तर आता भेळ खाऊन घेऊया. तर इकडे मी पेरू खायला घेतलेला आहे, तर या तुम्ही पण पेरू खायला. आणि त्याच्यासोबत मीठ मसाला पण घेतलेला आहे. तर आता मी पेरू कापून घेते मस्तपैकी, त्याचे तुकडे तुकडे करते आणि मीठ मसाला त्यावर टाकते. खूप मस्त लागतो असा मीठ मसाला टाकून पेरू. तुम्हाला आवडतो का? मला तर जाम आवडतो. तर इकडे तुकडे करत आहे. मग कसे आहेत तुम्ही सगळे? व्हिडिओ आवडतात की नाही माझे कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इकडे मी आता कट करून झालेला आहे, तर त्याला आपण मस्त असा मीठ मसाला टाकून घेऊ त्याच्यावरती. आधी तो मीठ मसाला तो मिक्स करते, ते सुरीनेच मिक्स करते, कारण हाताला लागल्यावर हात तिखट होते म्हणून. आता मस्त टाकून घेते त्यांच्यावर आणि मिक्स करते. तर या तुम्ही पण खायला. इकडे झालंय माझं मीठ मसाला लावून मस्त असा. तर तुम्ही सगळे कसे आहात कमेंट करून सांगा. तर आता मी खाते पेरू मस्त. खूप छान लागलं मस्त. आणि आता संध्याकाळ झालेली आहे, तर चहा टाइम झालेला आहे. आता मी चहा पिते. मी जाळा चहाच पिते, मला दुधाचा चहा नाही आवडत म्हणून मी कालाच पिते. तर चला ठीक आहे, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तिकडे गेला का वाट लागल. मांजरांची नुसती म्याव 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 चालू होती, म्हणून मी ते आवाज बंद केला. आमच्या मांजराने पिल्लं दिलेली आहेत. चला बाय बाय. काय काळजी घ्या. केलं ना? बाय.